नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आभी जेव्हा जेलमधून सुटून आलेला असतो तेव्हा तो अरुंधती, अनघा आणि यश यांची माफी मागत असतो. आभी हा अरुंधतीला म्हणत असतो की आई तुझा विश्वास बसणार नाही, परंतु खरंच मी बदललोय आणि मी स्वतःला इथून बदलवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. मला फक्त एक शेवटची सुधारण्याची संधी हवी आहे आणि आई इथून पुढे तू जसं म्हणशील ना तसंच मी वागेल. इथून पुढे प्रत्येक गोष्ट मी तुला विचारून करेन. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आई मला तुमच्याशिवाय किंवा तुमच्या वाचून कुठेही राहायचं नाहीये आणि आता मला कळलंय की आपलं कुटुंब म्हणजे सगळं काही असतं आणि आपलं कुटुंबच आपलं सर्वस्व असतं. मला हे घर, अनघा, जानकी मला सगळेजण हवेत. आई मी तुमच्याशिवाय तुमच्या वाचून कुठेच राहू शकत नाही आणि मला माहिती आहे की उद्या जर माझ्यावर कुठलं संकट आलं तर तुम्ही सर्वच माझ्यासोबत असणार आहात. तेव्हा बाकी मात्र माझ्यासोबत कोणीच येणार नाही. असं म्हणत आभी आता गुडघ्यावर बसतो आणि हात जोडतो. तो अरुंधतीला म्हणत असतो की आई प्लीज तू मला माफ कर आणि माझी चूक पोटात घाल. हे बघ मी कान धरून तुझी माफी मागतो, हवं तर तुझ्या पाया पडतो, पण प्लीज मला माफ कर. आभी आता अरुंधतीच्या पायावर डोकं ठेवत अरुंधतीला सॉरी म्हणत असतो, अरुंधतीची माफी मागत असतो. त्यावेळी अरुंधतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. अरुंधतीचे पाय धरून आभी म्हणत असतो की आई माझं खरंच चुकलं, पुन्हा मी कधीच असं वागणार नाही. तेवढ्यातच आप्पा आणि आजीही तिथे आलेले असतात. अरुंधती आभीला उठवते आणि आभीला म्हणते की आभी मी कोण आहे तुला माफ करणारी? तू तर तुझ्या आजी आप्पांना फसवलंय आणि खरंच तुला तुझ्या वागण्याचा त्रास होत असेल तर तू त्यांची माफी माग. शेवटी हे त्यांचं घर आहे आणि त्यांनी जर तुला माफ केलं तर माझी मात्र काहीच हरकत नाही. आभी म्हणतो की हो आई मी त्यांचे तर पाय धरून माफी मागणार आहे, परंतु त्याआधी प्लीज तू मला माफ कर. अरुंधती आभीला म्हणते की आभी मला तर आता काही सांगता येत नाही, कारण माझ्या विश्वासाला तू पात्र ठरला नाहीयेस आणि त्यामुळे तुझ्यावर आता पुन्हा विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. आभी म्हणतो की हो आई मला माहिती आहे की तू आता माझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही, कारण मला माहिती आहे मी तुझ्यासोबत आणि घरच्यांसोबत, अनघासोबत सगळ्यांसोबत चुकीचं वागलोय. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणं तुला आता अवघड जाईल, परंतु मी तुला दाखवून देईल की मी बदललोय. ठीक आहे तू मला आत्ता माफ नाही केलंस, परंतु मला खात्री आहे की तू मला नंतर नक्कीच माफ करशील. तसंही तुझं पण बरोबर आहे की आयुष्यात जर मी एवढ्या चुका केल्या आहेत तर माझ्यावर कोणी विश्वास का म्हणून ठेवेल. पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस उगवेल आणि त्या दिवशी तुम्ही मला सर्वजण माफ कराल आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवाल. आणि आई तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकेल. आणि यश मला तुझी सुद्धा माफी मागायची आहे, प्लीज मला माफ कर. मोठा भाऊ असून मी तुला कधीही सांभाळू शकलो नाही, कधी तुला चांगला सल्ला दिला नसेल, परंतु तू मात्र माझा लहान भाऊ असला तरी सुद्धा मला तू फार समजून घेतलंस. प्रत्येक वेळी मला समजूतदारपणे समजून सांगितलंस, समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्यास. वाईट वळणावर जाऊ नको असं तू मला 100 वेळा बजावलंस. तेव्हा तर मी तुझं ऐकलं नाही, परंतु आता मी फक्त तुला एक रिक्वेस्ट करतोय की मला फक्त एक चान्स हवाय. प्लीज यश तू तरी मला माफ कर. तेव्हा यश म्हणतो की हे बघ आपी आई म्हटली तसंच होईल, कारण तुला जर माफी मागायची असेल तर तू आजी आणि आप्पांची माग, कारण सगळ्यात पहिल्यांदा तू त्यांना फसवलंयस आणि जर त्यांनी तुला माफ केलं तर आमची मात्र काहीच हरकत नसेल. मग आभी आता आजी आणि आप्पांकडे बघतो. आजी आणि आप्पांकडे डोळ्यात डोळे घालून सुद्धा तो बघू शकत नसतो. खाली बघून बोलत असतो, कारण त्याला आता लाज वाटत असते की आपण आजी आणि आप्पांची माफी मागावी तर कशी मागावी आणि आपण ह्या दोघांसोबत किती चुकीचं वागलोय. यांचे कपडे काय फेकून दिले आपण, त्यांना घरातून जाण्यासाठी आपण भाग पाडलं, त्यानंतर यांच्या सह्या मिळवण्यासाठी आपण आप्पांशी खोटं सुद्धा बोललो, यांना खोटं बोलून आप्पांना फसवून आपण आप्पांच्या सह्या घेतल्या. या सगळ्यामध्ये त्यांना घरही सोडून जावं लागलं, त्यांचे किती हाल झाले. आभीला या सगळ्या गोष्टी जाणवत असतात आणि त्यामुळे तो आप्पांना म्हणत असतो की आप्पा खरं तर माझी तुमच्यासोबत बोलण्याची लायकी सुद्धा नाहीये. मला माहिती आहे मी तुमच्याशी खूप वाईट वागलोय, तुमच्याशी खोटं बोललोय, परंतु आता मात्र मला रिअलाइज झालंय आणि मला एक गोष्ट समजली आहे की मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. छोट्याशा हव्यासापोटी मी तुम्हाला गमावलंय आणि मी खूप मोठी चूक करून बसलोय हे मला आत्ता लक्षात येत आहे. पण मी आता मात्र स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे, प्लीज मला माफ करा. आजी अगं मला माझ्या मुलीच्या नजरेमध्ये खूप चांगला माणूस बनून दाखवायचा आहे, निदान त्यासाठी तरी मला माफ कर. मी इथून पुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, उलट तुम्हाला माझा अभिमानच वाटेल असं मी तुम्हाला वागून दाखवेल. काहीही करून मला आता फक्त माझ्या मुलीला ही गोष्ट दाखवून द्यायची तिचा बाप म्हणजे एक चांगला माणूस आहे. तिच्या नजरेत माझी ओळख मला एक गुन्हेगार म्हणून करून द्यायची नाहीये. आप्पा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी करत होतो ना तेव्हा मला कधीच जाणवलं नाही की मी चुकतोय, माझ्याकडनं काहीतरी चूक होतीये, मी माझ्या आजी आणि आप्पांना फसवतोय.
परंतु जेव्हा मात्र मी जेलमध्ये गेलो ना, तेव्हा मात्र माझी अक्कल ठिकाण्यावर आली आणि मला हे समजलं की मी केलेल्या चुकीची शिक्षा मला एकट्याला नाही तर तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. माझ्यामुळे 4 लोकांमध्ये तुम्हाला लाज येणार आहे आणि आप्पा मला कळतंय की मी खरंच खूप मोठी चूक करून बसलोय. पण मी मात्र आता सगळं काही सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या चुकांची झळ मी आता तुम्हाला बसू देणार नाही. आप्पा प्लीज मला माफ करा, मी खरंच चुकलोय, मला माफ करा. माझी खरं तर माफी मागण्याची लायकी नाही, परंतु मी असं कधीच नाही वागणार, मी असं कधीच काही करणार नाही असं म्हणून आभी आता गुडघ्यावर बसून आप्पांची आणि आजीची माफी मागत असतो. माफ करण्यासाठी त्यांना विनवणी करत असतो. तेव्हा मात्र कांचनला आभीचं दुःख बघवलं जात नसतं आणि मग ती आभीला उभं करते आणि म्हणते की आभी अरे उठ बाळा आणि पहिल्यांदा डोळे पुस बरं. आणि एवढं काय रडायचं त्याच्यामध्ये, आता माणूस म्हटल्यावर शेवटी चुका तर करणारच ना. आणि तसंही आता तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली ना, मग झालं की. आणि आता हे बघ, झालं गेलं ते सगळं विसरून जायचं आणि आता नव्याने सुरुवात करायची. आणि माझा तर काही तुझ्यावर राग नाहीये. आता कांचनला सहन होत नसतं की आभी तिच्यासमोर एवढी माफी मागतोय, तिच्यासमोर एवढा रडतोय. त्यामुळे कांचनने आणि काय रे आभी, तू एकटाच आलास का? अनिरुद्ध नाही आला का तुझ्यासोबत? कुठे गेलाय का तो? आभी सांगतो की नाही आजी, त्यांना बेल नाही मिळाली, ते अजून जेलमध्येच आहेत. पण का? तुला तर भेटला ना जामीन, मग त्याला जामीन का नाही भेटला? आभी म्हणतो की आजी तू काळजी करू नको, देशमाने प्रयत्न करताय आणि लवकरच त्या दोघांना सुद्धा जामीन मिळेल. मग आभी आप्पांशी बोलतो. आप्पांना म्हणतो की आप्पा तुम्ही तर काही बोललाच नाही, तुम्ही मला माफ तर केलंय ना? आप्पा म्हणतात की हे बघ आभी, आम्ही तुला माफ करू, तू आमचा नातू आहेस, परंतु या घरामध्ये तू राहायचं की नाही राहायचं हे मात्र अनघाच ठरवेल. हा निर्णय सर्वस्वी अनघाचा असेल, कारण अनघा तुझी बायको आहे. आणि आभी तू फक्त आमची फसवणूक नाही रे केली आहे, तर तू अनघाची सुद्धा तेवढीच फसवणूक केली आहे. तुझ्यावर एवढा विश्वास ठेवून तिने तुझ्याशी लग्न केलं, तुझ्यावर प्रेम केलं, ती स्वतःचं माहेर विसरून ती तुझ्यासोबत इथं राहिली. आणि आभी त्या बदल्यात तू तिला काय दिलं रे? फक्त आणि फक्त मनस्ताप. एकदा नाही, दोनदा नाही, अरे अनेक वेळा तू तिची फसवणूक केली आहेस. मला सांग आभी, या सगळ्या गोष्टी त्या मुलीने का म्हणून सहन करायच्या? आणि एक गोष्ट लक्षात ठेव आभी, हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच त्या अनघाचं सुद्धा आहे. अनघाचा या गोष्टीवर पुरेपूर अधिकार आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की तुझ्यापेक्षाही जास्त अधिकार अनघाचा आहे. आणि त्यामुळेच तू या घरामध्ये राहायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी अनघाचा असेल. आणि अनघा जो काही निर्णय देईल तो अनघाचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल. आबांनी अशी सूचना, आबांनी असा शेवटचा निर्णय दिलेला असतो. सगळ्या गोष्टी आता अनघावर डिपेंड असतात. अनघा जर म्हटली की आभीने इथे घरी राहायचंय तर आणि तरच आभी आता घरामध्ये राहू शकणार असतो. त्यामुळे आभी आता अनघाकडे बघत असतो. अनघाकडे बघायला सुद्धा त्याला लाज वाटत असते, कारण आतापर्यंत अनघाला त्याने न जाणे किती वेळा तिला फसवलंय, कितीतरी वेळा तो तिच्याशी खोटं बोललाय, तिला रडवलंय. एवढंच काय आभीला माहीत असतं की आता तो त्याच्या बायकोच्या नजरेतून पूर्णपणे उतरलाय. त्यामुळे आता बायकोच्या नजरेला नजर सुद्धा आभी देऊ शकत नसतो. अनघा फक्त आभीकडे बघत असते आणि अनघाला काय बोलावं तेच सुचत नाही. अनघा डायरेक्टली रडते आणि तिथून निघून जाते. तर इकडे अरुंधती आता नितीनसाठी चहा घेऊन आलेली असते. नितीनला ती चहा देते आणि मग नितीन अरुंधतीला म्हणतो की अरुंधती हे घे समृद्धीचे पेपर्स, एकदा तूही बघून घे. अरुंधती विचारते की तुम्ही बघितलेत ना? नितीन म्हणतो की हो मी बघितले, परंतु तू एकदा वाचून घे आणि आप्पांनाही वाचायला दे. आणि अरुंधती, दिवाळी फक्त 2 दिवसावर आली, त्यामुळे मला असं वाटतंय की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे पेपर्स तू आप्पांच्या हातात ठेव. अरुंधती म्हणते की थँक्यू नितीन, खरं तर तुम्ही आणि सुलेखाताई होत्या म्हणून तर मी हे धाडस करू शकले. खरंच मनापासून थँक्यू. आणि खरं तर आज खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे आई आणि आप्पांना त्यांचं घर मिळतंय. आता तुमचे उपकार कसे फेडू तेच मला कळत नाहीये. नितीन म्हणतो की अच्छा, तुला उपकार फेडायचे आहेत का? मग भाऊबीजेला फेड उपकार. अरुंधती म्हणते की हो नक्कीच नितीन, तुम्हाला माहिती आहे या वर्षीची दिवाळी खूप खास असणार आहे, नेहमीच्या दिवाळीपेक्षा वेगळी. यावर्षी आई आणि आप्पांना त्यांचं गेलेलं घर परत मिळालंय. यश म्हणतो की हो, यावेळी तर सगळ्या घराला मी मस्तपैकी लाइटिंग करणार आहे, आपल्या घराला कोणी हातही लावू शकणार नाही. नितीन म्हणतो की हो यश, परंतु तुम्हाला आता सावध राहायला पाहिजे हा, कारण ज्या प्रकारे आभीला जामीन मिळाल्याप्रमाणे अनिरुद्ध आणि संजनाला सुद्धा जामीन मिळू शकतो. आणि तसंही एकदा की जेलमधून ते बाहेर आले तर समृद्धीमध्येच राहायला येतील. तसंही त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आणि दुसरीकडे कुठे फ्लॅट घेऊन राहतील तर एवढी त्यांची ऐपतही नाही, एवढा पैसाही त्यांच्याकडे नाही. म्हणजे अल्टिमेटली ते समृद्धीमध्येच राहायला येणार.
अरुंधती नितीनला विचारते की नितीन, आपल्याला ही गोष्ट टाळता नाही येणार का? नितीन म्हणतो की अनफॉर्च्युनेटली आत्ता तरी आपल्याला ही गोष्ट टाळता येणार नाही, कारण घर हे वडिलोपार्जित आहे आणि अनिरुद्धचा सुद्धा त्या घरावर तितकाच अधिकार आहे आणि त्यामुळे संजना आणि अनिरुद्धला त्या घरामध्ये राहण्यासाठी आपण मला नाही वाटत ते फारसं काही करतील आणि तसंही त्यांच्यावरची केस तर संपणार नाहीये, ते फक्त बेलवर सुटतील. त्यामुळे मला तरी नाही वाटत की त्यांच्या गळाशी कुठलं प्रकरण येईल असं ते काहीतरी वागतील. अरुंधती म्हणते की जर असं झालं तर मग मिळवलंच. यश म्हणतो की अगं आई, तू कशाला उगाचच काय, आणि तसंही त्यांना काय करायचं ते करू देत, मी आता मात्र त्यांना सोडणार नाही हा, ते जर असं काही वागले तर. मग अरुंधती यशला म्हणते की यश, अरे काय बोलतोयस तू, आणि हे बघ आपल्याला आता वादावाद करायची नाहीये हा. आणि यश, मला खरंच कधी कधी भीती वाटते हा तुझी, रागाच्या भरात तू अगदी काही करू शकतोस. यश म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं ना, तुला माझी भीती वाटते की नाही, मग तू एक काम कर, मला कंट्रोल करण्यासाठी तू समृद्धीमध्ये येऊन राहा. अरुंधती म्हणते की काय, मी समृद्धीत राहायला येऊ, काही या यश तुझं. यश म्हणतो की अगं हो आई, खरंच बोलतो मी, आणि तू जर समृद्धीमध्ये राहायला आली ना, आजी आणि आप्पांना सुद्धा खूप बरं वाटेल अगं. अरुंधती म्हणते की यश, अरे मी इथंच तर बरी आहे, आणि तसंही तिथं काय इथं काय सारखंच आहे की. यश म्हणतो की एक्झॅक्टली आई, मी तर हेच बोलतोय ना तुला, इथे काय आणि तिथे काय सारखंच तर आहे, त्यामुळे ये की तू. अरुंधती म्हणते की नाही नाही, मी इथं आहे तेच ठीक आहे, उगाचच तिकडे आल्यावर पुन्हा प्रॉब्लेम होतात, भांडणं होतात, वादावाद होतात, आणि तशी मी इथं माझी स्वतंत्र आहेच ना, आणि आजी आणि आप्पांना भेटण्यासाठी मी येतच असते. यश म्हणतो की अगं आई, असं काय करतेस, मी तुला म्हणतोय ना की चल आमच्यासोबत राहा म्हणून. बरं एक काम कर, ह्या दिवाळीला तरी आमच्यासोबत राहा, म्हणजे फक्त दिवाळी पुरतं तरी आमच्यासोबत येऊन राहा. अरुंधती म्हणते की यश, आता तू ऐकणारच नाहीये का? यश म्हणतो की नाही आई, मी अजिबात ऐकणार नाही, तू दिवाळीत समृद्धीमध्ये राहायला यायचंय, बाकी मला काही माहित नाहीये. यश काही ऐकतच नसतो, हट्टाला पेटलेला असतो, त्यामुळे अरुंधती म्हणते की बरं ठीक आहे, मी दिवाळीपुरती येईल समृद्धीमध्ये राहायला, आता तरी ठीक आहे ना? तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे आता तर चालेल एकदम, आणि थँक्यू सो मच आई, तू समृद्धीमध्ये राहायला येते, मला तर आता खूप आनंद झालाय, आणि कधी एकदाची ही बातमी आता अनघा आणि आरोहीला देतो असं झालंय. नितीन म्हणतो की अरे वा, मग तर या वर्षीची दिवाळी आता डबल धमाका असणार आहे. मग आता कुठपर्यंत आली आहे दिवाळीची तयारी, कंदील वगैरे बनवून झाला की नाही? यश म्हणतो की नितीन अंकल, कसली तयारी, दरवर्षी आई तिच्या हाताने आकाश कंदील बनवते, आता फक्त आईला एकदा तिकडे येऊ दे, मग तिच्या देखरेखीखाली आम्ही उत्तम असा आकाश कंदील बनवू, आणि एवढेच काय, फराळ सुद्धा घरीच बनवू. आता आई येणारे म्हटल्यावर नुसती धमाल असणार. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. मला माहिती आहे मित्रांनो की तुम्ही नक्कीच हे टार्गेट पूर्ण कराल आणि आमची मदत कराल. तर इकडे अनघा ही फार डिस्टर्ब असते, आभीचाच विचार करत असते. आभी पुन्हा आलेला असतो, यामुळे ती मनातून तर खुश असते, परंतु तिला चुकीचंही वाटत असतं की आभी तिच्यासोबत किती वाईट वागलाय. मग आभीला माफ करावं की माफ करू नये, हा तिला मोठा प्रश्न पडलेला असतो. अनघा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आभी तिथे येतो. आभीला बघितल्यावर अनघा आभीला इग्नोर करत असते. आभी अनघाला म्हणतो की अनघा, मला माहिती आहे की मी आतापर्यंत मेंटली तुला खूप त्रास दिलाय. अनघा, आज अगदी मी तुझी मनापासून माफी मागतोय, आणि आज मात्र मला माझी चूक खऱ्या अर्थाने कळली आहे. अनघा, खरंच मी फार चुकीचं वागलोय ग, आणि खरं तर तू म्हणते तेच बरोबर आहे. खरं तर तू मला नेहमी सांगायचंस की पैशाची किंमत करण्याऐवजी माणसांची किंमत करायला शिक, आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट मला कधी जाणवली माहिती आहे? जेव्हा मी रात्रभर जेलमध्ये होतो ना, तेव्हा मला जाणवली की जेलमध्ये असताना आणि अडचणीत असताना पैसा कधी कामाला येत नाही, परंतु माणसांची माणुसकी मात्र कामाला येते. तर तुमच्या आधाराला तुमची माणसं जर सोबत असतील ना, तर मात्र तुम्ही कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकता. अनघा, मला आता फक्त माझी माणसं जवळ हवी आहेत, मला माझी माणसं जवळ करण्याची फक्त एक संधी दे अनघा. अनघा, मला तुझ्यासाठी, या घरासाठी, जानकीसाठी काहीतरी करून दाखवायचंय ग. अनघा प्लीज, मला एक चान्स हवाय ग, प्लीज मला एक चान्स दे. असं म्हणताच अनघा तिथून निघून जात असते. मग आभी अनघाचा हात पकडतो आणि म्हणतो की अनघा प्लीज, मला एक गोष्ट माहिती आहे अनघा, की मी आजी आणि आप्पांपेक्षा तुझ्याशी जास्त वाईट वागलोय. खऱ्या अर्थाने आतापर्यंत मी ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींचं गिल्ट मलाच येतंय. अनघा, मला माहिती आहे ग, मी आतापर्यंत खूप चुकलोय, खूप चुका केल्याय, परंतु तू मात्र मला खूप वेळा सावरून घेतलंय, मला खूप वेळा समजून सांगितलंय, आणि अनघा, आज जर तू मला माफ केलं नाही ना, तर मी पुरता तुटून जाईल ग, आणि आज तू मला माफ केलं नाही तर मी मात्र आयुष्यात स्वतःला कधीच माफ करणार नाही.
अनघा, मला नेहमी तुझ्यासोबत राहायचंय, जानकीसोबत राहायचंय, जानकीला नेहमी मोठं होताना बघायचंय आणि मी वाईट नाहीये ही गोष्ट तुम्हाला पटवून द्यायची आहे. अनघा प्लीज प्लीज, मी तुझ्याकडे एक शेवटचा चान्स मागतोय. मला फक्त एक चान्स दे. माझ्यावर जो टपका लागलाय तो मला फक्त पुसून टाकायचा आहे. अनघा, तू सुद्धा बघशील की तुम्हाला सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असंच मी काहीतरी वागेल. कधीही तुमच्या मनाविरुद्ध वागणार नाही, कधीही तुम्हाला त्रास होऊ देणार नाही आणि तुम्ही सर्व माझं नाव काढाल असंच मी वागेल. मग अनघा अभिला म्हणते की अभि, मला सांग, आतापर्यंत मी किती वेळा तुझ्यावर विश्वास ठेवला तूच. अभि, अरे प्रत्येक वेळी तू माझा विश्वासघात केला. मग मला सांग की मी तुझ्यावर विश्वास का ठेवायचा आहे, का म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवू. आत्तापर्यंत अनेक वेळा तू मला फसवलंय, अनेक वेळा ताईला फसवलंय, घरच्यांना फसवलंय, अनेक वेळा ताईला फसवून तिच्याशी गोड बोलून तू कामं देखील करून घेतलीयस. आणि आता तर काय, आजी आप्पांना फसवण्या इतकी तुझी मजल गेली आहे. अभि, तुला नेहमी तुझ्या बाबांचं आणि तुझ्या संजनाताईंचंच बरोबर वाटतं. तुला नेहमी असं वाटतं की ते सगळे चांगला विचार करतात, कुटुंबाचा विचार करतात आणि बाकीचं सर्व कुटुंबाच्या विरोधात वागतात. बाकीच्या सर्वांचं तुला काहीच पडलेलं नसतं. बघ ना, तू बाबा आणि संजनासाठी अगदी काही करायला तयार हो. अरे अगदी आत्ता सुद्धा. मला सांग अभि, मी का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू आणि कशावरनं तू पुन्हा त्यांच्याकडे जाणार नाहीस. मला सांग ना, मी का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू. तेव्हा अभि अनघाला म्हणतो की नाही, बरोबर आहे तुझं, तू का म्हणून माझ्यावर विश्वास ठेवशील. अनघा त्यामुळे म्हणतोय की प्लीज मला थोडासा वेळ दे, मी पुन्हा एकदा तुझा विश्वास नक्कीच कमावून दाखवेल. तेव्हा अनघा म्हणते की अभि, तुला खरं सांगू, तू चांगला नवरा, चांगला बाप, चांगला मुलगा, चांगला नातू कधीच बनू शकला नाही. अभि, तुला माहिती आहे, मी खूप ठरवते रे की मी तुला माझ्यापासून, जानकीपासून लांब ठेवेल. पण बाप म्हणून तू कायम योग्य ठरलास आणि मला ही गोष्ट माहिती आहे की एक बाबा म्हणून तुझं जानकीवर किती प्रेम आहे ते. मला तुमच्या दोघांमध्येही कधीही अंतर निर्माण करायचं नाहीये. मला असं वाटतं की जानकीला तिच्या बापाचं प्रेम मिळायला पाहिजे आणि मला हेही माहिती आहे की तुझं जानकीवर किती प्रेम आहे. मला तुमच्या दोघांच्या मध्ये कधीही यायचं नाही आहे. मला तुम्हाला दोघांना दूर करायचं नाही आहे आणि फक्त याच गोष्टीमुळे मी तुला या घरामध्ये राहण्याची परवानगी देते आहे, बस. अभि अनघाला म्हणतो की थँक्यू अनघा, थँक्यू सो मच. अनघा म्हणते की हे बघ अभि, मी तुला ह्या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली आहे याचा अर्थ हा होत नाही की मी तुला माफ केलंय. आजी आणि आप्पांनी तुला सहज माफ करून टाकलं कारण त्यांचं खरं तर मन खूप मोठं आहे. पण अभि, मी इतक्या मोठ्या मनाची नाही आहे आणि इतकं सहजासहजी मी तुला माफही करू शकणार नाही आणि इतका सहजासहजी मी तुझ्यावर विश्वाससुद्धा ठेवू शकणार नाही. त्यामुळे अभि प्लीज, तू माझ्याकडनं कधीही कुठलीही अपेक्षा ठेवू नको. आपण एकमेकांसोबत राहणार आहोत ते फक्त जानकीसाठी आणि जर मी या घरामध्ये राहणार आहे ते जानकीसाठी आणि आजी आणि आप्पांसाठी. आता तू असं समज की आपल्या दोघांमधलं नवरा बायकोचं नातं आता संपलंय. अनघाचा हा निर्णय ऐकून अभिला खूप मोठा धक्का बसतो. अभि रडतच अनघाला म्हणतो की अनघा, अगं काय बोलतीयस तू. त्यावर अनघा म्हणते की हो अभि, सत्य जे आहे तेच मी बोलते. आता इथून पुढे तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. अभिला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत असतो. आपण हे सगळं काय करून बसलो, आपण आपल्या बायकोच्याच नजरेत इतकं कसं काय पडलो, या सगळ्यामुळे त्याला स्वतःलाच खूप त्रास होत असतो. तर इकडे संजना आणि अनिरुद्ध दोघंही जेलच्या बाहेर आलेले असतात. इन्स्पेक्टरला संजना म्हणत असते की आता आम्ही जाऊ शकतो ना. इन्स्पेक्टर म्हणतात की हो तुम्ही जाऊ शकतात, परंतु मुंबईच्या बाहेर नाही जाऊ शकत. मग संजना आणि अनिरुद्ध दोघंही तिथून निघतात. बाहेर आल्यावर देशमाने संजना आणि अनिरुद्धला म्हणत असतात की फायनली आता तुम्हाला बेल मिळाली आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला माफी मिळाली आहे म्हणजे तुमची केस वगैरे संपणार आहे. फक्त काही काळासाठी तुम्ही बाहेर राहू शकता. हो, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा की बाहेर पडल्यानंतर फक्त गोंधळ घालू नका म्हणजे मिळवलं. मग संजना म्हणते की आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे प्लीज तुम्ही आम्हाला शिकवू नका. तुम्ही फक्त तुमचं काम करा. उगाचच तुमच्यामुळे आम्हाला 2 दिवस तुरुंगात काढावे लागलेत. अनिरुद्ध म्हणतो की संजना आता कशाला बडबड करतीये, कशाला त्रास करून घेतीये, आलोय ना आता आपण बाहेर. संजना म्हणते की अनिरुद्ध पण आपल्याला किती वेळ लागला बाहेर यायला आणि किती वेळ घेतला यांनी बेल मिळवायला. अनिरुद्ध म्हणतो की संजना सोड ना आता हा विषय. आणि मग अनिरुद्ध देशमानेंना म्हणत असतो की देशमाने जाऊ दे, तिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. थँक्यू सो मच. संजना म्हणते की काय अनिरुद्ध, थँक्यू काय त्यामध्ये. अरे अनिरुद्ध तुला कळतंय का किती वेळ लावला या माणसाने बेल मिळवायला.
खरं तर आपल्याला पहिल्याच दिवशी बेल मिळायला हवी होती. अनिरुद्ध म्हणतो की हो संजना, काम डाऊन आणि कशाला चिडचिड करतेयस, खरं तर त्यांच्यामुळेच आपल्याला बेल मिळाली आहे ना. संजना म्हणते की अनिरुद्ध, अरे तू त्यांच्याच बाजूने काय बोलतोय, त्यांचं तर तेच काम आहे ना आणि त्यासाठीच आपण त्यांना अपॉइंट केलंय. देशमाने म्हणतात की हो का मॅडम, परंतु माझी अजून फी नाही मिळाली आहे. मग अजून माझी फीस बरीच बाकी आहे. संजना म्हणते की हो का, तुमची फी तर भोसले देणार होते ना. तुमची फी भोसले देणार आहेत, आमचा काही संबंध नाही आहे त्याच्याशी. आणि जी काही फी मागायची ना तुम्हाला, भोसलेकडे जाऊन मागा, आम्ही काही फी वगैरे देणार नाही. देशमाने म्हणतात की अहो भोसलेंचा काय संबंध. मॅडम, तुम्ही केस हरलाय आणि तुम्ही केस हरल्यामुळे भोसलेंच्या सगळ्या प्रॉपर्टीवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. एवढंच काय तर त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टची आता चौकशी होणार आहे. आता तुमची केस समोर आल्यामुळे भोसलेने ज्या ज्या लोकांना फसवलंय त्या सगळ्या लोकांची नावं समोर आली आहे आणि त्या सगळ्या लोकांनी आता त्यांचं तोंड उघडायला सुरुवात केली आहे. अनिरुद्ध देशमानेला म्हणतात की म्हणजे काय, म्हणजे त्या भोसलेने लोकांना फसवलंय का. देशमाने म्हणतात की नाही नाही, त्याबद्दल तर मला काही माहीत नाही, परंतु आता जे काही आहे ते कोर्टात निकाल लागल्यावरच कळेल. पण आता तुमच्या घराच्या जागेवर, समृद्धीच्या जागेवर काही टॉवर उभा राहणार नाही. त्यामुळे भोसलेने आता तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितला होता. अनिरुद्ध म्हणतो की काय निरोप होता. त्यावर देशमाने म्हणतात की भोसलेने सांगितलंय की तुम्ही त्यांच्याकडनं जे ॲडव्हान्स पैसे घेतले ते पैसे रिटर्न करायला सांगितलेत आणि त्यांचे पैसे परत करण्यासाठी त्यांनी फक्त तुम्हाला 1 महिन्याची मुदत मागितली. देशमानेचं हे बोलणं ऐकून संजना आणि अनिरुद्धला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. अनिरुद्ध संजनाचा हात हातात घेत संजनाला म्हणतो की चल आपण निघूयात. संजना म्हणते की कुठे. अनिरुद्ध म्हणतो की आपल्या घरी. संजना म्हणते की अनिरुद्ध, आपण घरी जाताना आता मोठा बॉम्ब फुटला पाहिजे. अनिरुद्ध म्हणतो की आता काय करणार आहे संजना तू, आणि काय आहे तुझ्या डोक्यामध्ये. तर इकडे जेव्हा घरी सर्वजण दिवाळीची तयारी करत असतात तेव्हा यशला कॉल येतो आणि तो कॉल ऐकून आता यशला मोठा धक्का बसलेला असतो. मग अरुंधती आता यशला विचारते की काय रे यश, काय झालं. मग त्यावेळी यश सांगतो की बाबा आणि संजनाला बेल मिळाली आहे. हे ऐकल्यावर घरातले सर्वजण नाराज होतात, परंतु कांचन म्हणते की देवच पावला. म्हणजे बघा ना की दिवाळीला अनिरुद्ध आता घरी असणार आहे. कांचन मात्र खूप खुश झालेली असते. तर अरुंधती, आप्पा, बाकी सर्वांना वाईट वाटलेलं असतं. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.